गुड मॉर्निंग डिअर फ्रेंड्स अँड माय डिअर स्टुडंट्स. आज आपल्या समोर ज्या आहेत त्या आहेत मिस सॅलिटा सायमन डिमॉन्टी, आणि ज्यांनी 2015-16 या 10वीच्या बॅचमधून कार्मेल स्कूलमधून त्या पहिल्या आलेल्या होत्या. आणि त्यावेळेला 2015-16 2015-16 batch from Carmel School, she topped, and that time she had got 96%. त्यानंतर त्यांनी सायन्स स्ट्रीममध्ये ॲडमिशन घेतलं, अँड टू युअर अमेजमेंट अँड टू युअर सरप्राईज शी गॉट 90% इन सायन्स, 12th सायन्स. आज त्या रुया कॉलेजमधून स्टॅटिस्टिक्समध्ये बी एस सी करणार आहेत. आता त्या बी एस सीच्या वर्गामध्ये आहेत, आणि वी आर होपिंग अगेन दॅट अगेन शी शूड टॉप इन अ क्लास. प्रिय माझ्या बंधू भगिनींनो आणि प्रिय मुलांनो, आपल्याला जर चांगल्या वाटेने जायचं असेल तर त्या ठिकाणी प्रकाश असणं आवश्यक आहे, आणि प्रकाश दाखविणारी माणसं आपल्या समोर आहेत. सॅलिटाकडे पाहिल्यानंतर मला एक शेर आठवला, जो एका IAS मुलीने म्हटलेला होता. गरीब घराण्यातली मुलगी जी IAS झाली, तिच्याकडे काही नव्हतं, पण तिने एका विचारांवरती पूर्ण विश्वास ठेवला, आणि तो विचार तिने शेर सांगून प्रकट केला. ती म्हणाली कि मनात एकच विचार ठेवला कि तू धरने पे बैठे हो किस्मत, तू धरने पे बैठे हो किस्मत, मगर मैं कोशिश करने से कभी इस्तीफा नहीं दूंगी. मला वाटते सॅलिटाचा देखील तोच विचार असायला हवा की मार्ग कितीही खडतर असो, परंतु मी पहिला येण्याचा पहिला नंबर कधी सोडणार नाही. आणि ही जिद्द, ही जज्बा, हा जुनून हा प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये असावा. म्हणून आपण विद्यार्थ्यांची इंटरव्ह्यू विद्यार्थ्यांपर्यंत पोचवित आहोत. मी जास्त वेळ घेत नाही, परंतु सॅलिटाविषयी सांगणं खूप आहे, कारण 10वीला 96 आणि 12वीला 90% सायन्समध्ये मिळविणं हे खरोखर कमेंडेबल, म्हणजे कौतुकास्पद आहे. सॅलिटा, तुझ्या एकंदर जीवनाविषयी, म्हणजे तुझा दैनंदिन क्रम काय आहे आणि तुझ्या मनात अभ्यासाविषयीचे काय विचार आहेत? एवढं सगळं तू अभ्यास करतेस, हे सगळं करतेस, व्हॉट ॲक्च्युली मोटिवेट्स यू? ओके, सो बेसिकली आय लव्ह रीडिंग बुक्स. मला खूप बुक्स वाचायला जाम आवडते पहिल्यापासूनच, आणि मी खूप पुस्तकं वाचली आहेत, खूप सारी. आणि दॅट इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट रिझन्स मला टेक्स्टबुक वाचायला कधी कंटाळा आला नाही. आणि सायन्स इज बेसिकली रीडिंग. इफ यू रीड, यू नो, अँड देन यू कॅन आन्सर द क्वेश्चन्स. द मोर यू रीड, द मोर यू understand the topic, and the more you can affiliate it and answer. So basically physics, maths and stats, काही असो त्याच्यामध्ये, केमिस्ट्री, हे ह्या सगळ्यामध्ये एक विशेष इम्पॉर्टंट थिंग इज तू अंडरस्टँड करणं, टॉपिक वाचणं. जेव्हा एक लेसन तू जास्त वेळ वाचते तेव्हा तुला त्या कन्सेप्ट क्लिअर होतो, तेव्हा तुला कळते की एक्झॅक्टली काय आहे त्याच्यामध्ये. सो जेवढ्या वेळ जास्त वाचशील तेवढ्या वेळ तुला बरं तो टॉपिक जास्त कळतो. त्यामुळे रीडिंग इज इम्पॉर्टंट. अँड सेकंडली द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज रायटिंग नोट्स. जेव्हा तू रीड करते, यू शुड नो की वॉट इम्पॉर्टंट थिंग्स आर. एक्झामच्या अगोदर यू गेट 1 or 2 days, सो तू पूर्ण लेसन तेव्हा नाही रीड करू शकत. सो तुझे नोट्स असणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. जेव्हा तुझे जो नोट्स असतात, यू जस्ट गो थ्रू द नोट्स अँड देन यू आन्सर द क्वेश्चन. सो एक्झामच्या अगोदर तू फक्त नोट्स रेफर करते तुझी. सो दॅट इज मोर इम्पॉर्टंट. सो दिस इज वॉट आय पर्सनली बिलीव्ह अँड आय डू. सो तेच कारण आहे की मी एवढं हे करू शकली. तुझ्या अभ्यासाची पद्धत काय आहे? मी सायन्स करते. सो पहिलं मी टॉपिक रीड करते. टॉपिक रीड केल्यावरती मला त्याच्यामधलं काही कळते काय नाही ते मी जॉट डाऊन करते. काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते मी लिहून काढते. परत रीड करते. एकदा रीड करू नाही होत. सो 5 to 6 times रीड केल्यावरती यू गेट अ क्लिअर पिक्चर what exactly the topic demands and what exactly you want, what the topic expects from you, how to answer the questions. So after this, all those things,
यू विल बी एबल टू आन्सर द क्वेश्चन्स प्रॉपरली. आणि ते टॉपिक क्लिअर झालं ना, एकदा बेसिक क्लिअर झालं ना का मग तू जे कोणतेही क्वेश्चन्स आन्सर करू शकतो. ही पद्धत दहावीला पण वापरली का? Yes, दहावीची yes. काय पद्धत होती तुझी? दहावीत बेसिकली स्टार्टिंगपासून दहावी जेव्हा सगळे दहावीत येतात तेव्हा इट्स लाईक ओ गॉड 10th आणि ते ज्या एक प्रेशर टाईप बिल्ड होते. बट इट्स नॉट दॅट डिफिकल्ट आय वुड से. जस्ट इम्पॉर्टंट थिंग इज मला कधी असं फर्स्ट वगैरे असं कधीच ते काय हे नव्हतं. मला काहींचं होतं की ओके फाईन, गिव्ह युअर बेस्ट वॉट एव्हर द रिझल्ट मे बी, यू नीड टू गिव्ह युअर बेस्ट. सो मी सायन्सचा अभ्यास तरी खूप रीड करून केला. लाईक एक चॅप्टर 6-7 वेळा 8 वेळा रीड करायची आणि मग त्याच्यानंतर तो आपोआप लाईक फुल फिक्स होऊन जातो. जेव्हा तू जास्त वेळ रीड करते इट्स लाईक फिक्स्ड. मग तुला काहीही क्वेश्चन विचारला तिकडून काहीच प्रॉब्लेम नाही. मॅथ्सचं मी सांगितलं तर मॅथ्सचं प्रॅक्टिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. लाईक प्रॅक्टिस करणं इज इम्पॉर्टंट. तुम्ही जेवढ्या वेळ तो सम सॉल्व कराल तेवढ्या वेळ तुम्हाला जास्त तो लाईक प्रत्येक सम थोडं डिफरंट असतो. सो ते थोडं जे डिफरंट असते ते तुम्हाला कळालं पाहिजे. सो दॅट इज इम्पॉर्टंट दॅट इज इम्पॉर्टंट मॅथ्स. अगेन हिस्ट्री जिओग्राफी इज लाईक लर्निंग पार्ट थोडासा. ते थोडंसं नॉट दॅट कन्सेप्च्युअल बट लर्निंग पार्ट इज इम्पॉर्टंट. मेमरी कम्स इन पिक्चर ओवर देअर. And then remaining Sanskrit, English, those are languages. You just need to passage and all basis पे होता है. So you just need to read the passage and then you need to answer. So that is sort of easy. Sanskrit you need to focus क्योंकि like 8th standard पासूनच इंट्रोड्यूस होतो संस्कृत. सो 8th standard पासून जेव्हा तू बेसिक क्लिअर ठेवशील, जेव्हा टीचर जे सांगते तू पहिल्यापासूनच 8th standard पासून त्याच्यावर फोकस करशील तेव्हा 10th ला आपोआप तू इझी होऊन जातो. तेव्हा काहीच इश्यू होत नाही. मग 10वी आणि 12वीला तू असताना मी टोटली गॉट एनग्रॉस्ड, म्हणजे Yes. त्याच्यामध्ये पूर्ण शिरली तू. म्हणजे आपण बोलतो ना की एकरूप होणं, Yes. वन विथ युअर स्टडीज. सो यू बिकेम वन विथ युअर स्टडीज. येस. So what message you will give in short to 10th standard students, and what message you will give to those students who are going to appear for 12th standard students? ओके. सो 10th स्टँडर्ड इज लाईक ओनली बोर्ड्स. यू हॅव जस्ट युअर बोर्ड्स. सो पहिल्यापासून जेव्हा मे वेकेशन वगैरे येते तेव्हापासून यू स्टार्ट रीडिंग मराठी. मराठी इज व्हेरी इम्पॉर्टंट. मराठीचे रीडिंग लेसन्स अँड ऑल ते खूप इम्पॉर्टंट. ते स्टार्टिंगपासून केलं की खूप इझी होऊन जाते मराठी. इंग्लिश, मराठी, सायन्सचं पण रीडिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. हिस्ट्री जिओग्राफीचे लेसन्स रीड करणं मे वेकेशनमध्ये, कारण तेव्हा क्लासेस एवढे चालू होत नाहीत. सो तेव्हा रीडिंग पार्ट करा आणि मग त्याच्यानंतर जसं शिकवतं तसं घरी येऊन ते रिवाईज करणं इज इम्पॉर्टंट. जेव्हा क्लासेसला शिकवलं शाळेत शिकवलं तेव्हा घरी येऊन रिवाईज करणं म्हणजे तुझं तो लेसन एकदम हे परफेक्ट होऊन जातो. घरी येऊन रिवाईज केल्यावरती दॅट टॉपिक लाईक क्लिअर होऊन जाते तुझ्या माइंडमध्ये. मग ते जास्त रिव्हिजनची गरज पडत नाही. जेव्हा शिकवतात तेव्हाच रिवाईज करणं घरी. कधी आपण काय करतो, डिले करतो. आज शिकवलं आहे परवा म्हणजे लाईक करेल आणि मग ते होत नाही किंवा तो टॉपिक विसरून जातो, कारण शिकवतात तेव्हा ते फ्रेश असते. राईट. सो इट हेल्प्स यू लाईक ताबडतोब जेव्हा तू रिवाईज करते इट हेल्प्स. सो दिस इज द स्ट्रॅटेजी दॅट आय यूज फॉर 10th standard. अँड स्पीकिंग अबाउट 12th इज अ बिट डिफरंट फ्रॉम 10th. 12thला फक्त तुझं बोर्ड्स नसतो. 12thला CET असते, नीट असते, नाटा असते फॉर आर्किटेक्चर, JEE मेन्स, JEE ॲडव्हान्स इफ यू क्वालिफाय JEE मेन्स दॅट इज. सो देर आर वेरियस एक्झाम्स. सो 12thला तुझा फोकस क्लिअर असला पाहिजे. 12thला तुला माहीत असलं पाहिजे की तुला काय पाहिजे. जर तुला प्युअर सायन्समध्ये जायचं असेल तर यू फोकस ऑन युअर बोर्ड्स. बट इफ नॉट, तुला जर मेडिकलला जायचं असेल देन यू हॅव टू फोकस ऑन नीट, आर्किटेक्चरला नाटा. इफ यू वॉन्ट टू गो फॉर इंजिनिअरिंग यू हॅव टू फोकस ऑन CET, JEE मेन्स, ॲडव्हान्स वॉट एव्हर. सो तो फोकस क्लिअर असला पाहिजे. पहिल्यापासून जर एक विजन असली ओके फाईन मला हे व्हायचं आहे, मग त्या एंट्रन्सवर तू फोकस करतो. मग तू तसं होऊन हे करत जातो. सो 12thला जर तुला कोणतेही इंजिनिअरिंग फील्ड्स किंवा मेडिकलमध्ये जायचं असेल तेव्हा 12th बोर्ड्सला जास्त मार्क्स मिळवणं गरजेचं नाही. 60% इज इम्पॉर्टंट आणि ॲग्रिगेट मिळणं इज इम्पॉर्टंट. ते डिफिकल्ट नाही. पण जर तू प्युअर सायन्स करत असशील तर 12th बोर्ड्स इज रिअली इम्पॉर्टंट. कारण अगेन इट्स लाईक जर तुला बरं मार्क्स मिळाले तर तू हे करू शकतो. ऑफकोर्स तुला बरं कॉलेज मिळू शकते. आता दॅट इज ज्याने 10वी परीक्षा दिलेली आहे, नाव स्टुडंट्स अपियर्ड 10th standard. द मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन दॅट कम्स इन देअर माइंड अगेन and again at this point of time, which stream to select, right? Yes. म्हणजे whether to go for arts or to commerce or to take science. So at your time, after finishing your 10th, the same question might have disturbed you. Yes, of course. मग तू सायन्स का घेतलं? ओके. सो बेसिकली स्टार्टिंग फ्रॉम द बेसिक्स आय वुड से मी काहींची खूप मला पहिल्यापासून फ्रॉम द व्हेरी स्टार्ट आय वॉज ऑलवेज इन्क्लाइन टुवर्ड्स मॅथ्स अँड सायन्स. सो तुला Science. सायन्स आणि मॅथ्स आवडायचं. माझे बेस्ट सब्जेक्ट्स होते, माझे स्ट्रेंथ्स होते इन शॉर्ट आय वुड से. समजा एखाद्याची ती स्ट्रेंथ नसेल हां. तरी त्याला नाही मग त्याने सायन्स घ्यावं की नाही घ्यावं? हां. सो बेसिकली एक ऑप्शन आहे सायन्समध्ये. इट्स लाईक
इफ यू टेक सायन्स, सो लाईक तू घेतलं 10वी झालं, तुला माहीत नाही काय एक्झॅक्टली तुला कुठे जायचं आहे, तू सायन्स घे. सायन्स नंतर 11th 12th कर. आफ्टर 12th इफ यू फील की ओके आय डोंट सी माय सेल्फ इन द नेक्स्ट फ्यू इयर्स ओवर हिअर, आय डोंट फील दॅट आय बी एबल टू डू दिस, और यू डोंट फील की ओके मी नाही आहे, मला नाही हे जमत, तर यू कॅन जम्प टू कॉमर्स और आर्ट्स एनी टाईम. आफ्टर 12th तुला वाटलं नाही मला जमत, यू कॅन जम्प टू कॉमर्स और आर्ट्स. पण ते दुसऱ्या फील्ड्समध्ये अवेलेबल नाही. तू कॉमर्स आणि आर्ट्स घेतलं, यू कॅन जम्प टू सायन्स. सायन्समध्ये ते एक ऑप्शन आहे की तू 12th सायन्स केल्यानंतर तू BCom करू शकतो किंवा BA पण करू शकतो, जर तुला वाटलं की मला नाही BSc करायचं तर. सो ते एक सायन्समध्ये ऑप्शन आहे. इवन सायन्समध्ये व्हेरियस अपॉर्च्युनिटीज आहेत. लाईक मेडिकलमध्ये कितीतरी अपॉर्च्युनिटीज आहेत, इंजिनिअरिंग फील्ड्स ओबडे अवेलेबल आहेत, मेकॅनिकल, लाईक देर आर मेनी, सिव्हिल, एरोनॉटिकल, कॉम्स, इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन. आता रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज ऑल्सो अ व्हेरी वास्ट बंबार्डिंग फील्ड राईट नाव. खूप इम्पॉर्टन्स येतो आहे त्याला. सो देर आर व्हेरी फील्ड्स इन इंजिनिअरिंग ऑल्सो. अगेन आर्किटेक्चरला जायचं असेल तर ते अवेलेबल आहे. प्युअर सायन्समध्ये खूप सारे फील्ड्स आहेत. मॅथ्स, स्टॅट्स, मॅथ्स, स्टॅट्स, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, झूलॉजी, लाईफ सायन्स, मायक्रोबायोलॉजी, खूप फील्ड्स, व्हेरियस फील्ड्स अवेलेबल आहे. सो इट्स लाईक खूप सारं हे आहे. तुला वाटलं जे तुला करायचं आहे त्यानुसार तुला एंट्रन्स प्रिपेअर करायला लागणार. ऑफकोर्स तुला जिकडे जायचं आहे, आता इंजिनिअरिंग फील्ड्सला CET, JEE, ते मेडिकलला मेडिकल नीट. सो इट डिपेंड्स, तुला जिकडे जायचं आहे त्याप्रमाणे तू एंट्रन्स प्रिपेअर कर अँड देन यू गो. मग क्वेश्चन इज नाव सायन्सचं नाव घेतल्यानंतर मुलं थोडी कचरतात. दे गेट स्केर्ड येस, बिकॉज दे थिंक normal people think that science is bit difficult. येस. Do you think that science is difficult? नो, नॉट ॲट ऑल. आय वुड से इट्स नॉट डिफिकल्ट ॲट ऑल. म्हणजे जर तुम्हाला ते सब्जेक्ट आवडत असेल तर. जर तुम्हाला पहिल्यापासूनच तो फील्ड किंवा सायन्स मला बोरिंग वाटत असेल, शाळेपासूनच मॅथ्स बोरिंग वाटत असेल, मॅथ्स जमत नसेल, तर आय वुड सजेस्ट नका जाऊ तिकडे. पण जर सायन्स आवडत असेल, मॅथ्स आवडत असेल, तर सायन्स इज अ व्हेरी गुड फील्ड विथ अ वास्ट अपॉर्च्युनिटीज, वास्ट करियर फील्ड्स अवेलेबल. सो सायन्स एक्सप्लोअर करा. जर तुम्हाला वाटलं की नाही होत, यू कॅन गो बॅक एनिवेज. पण सायन्स एक असा फील्ड आहे की तुम्हाला घाबरायची गरज नाही. फिजिक्स, मॅथ्स, स्टॅट्स बोला, केमिस्ट्री बोला, द इम्पॉर्टंट थिंग इज अंडरस्टँडिंग दॅट मॅटर. रीड करणं, अंडरस्टँड करणं, रायटिंग युअर नोट्स इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स दॅट आय यूज टू डू अँड आय एम डुईंग राईट नाव ऑल्सो. सो दॅट इज वॉट यू हॅव टू डू. ते जर केलं तर तुम्हाला खूप चांगलं पडेल. लाईक तुम्हाला जास्त रिवाईज करायची गरज आहे. जर तुमचे नोट्स आहेत ते जस्ट रेफर करा आणि युअर डन. अख्खं पूर्ण लेसन रिवाईज करायची काहीच गरज नाही. सो दॅट इज इम्पॉर्टंट. सायन्समध्ये काय इम्पॉर्टंट आहे, अंडरस्टँडिंग. जर सायन्सची अंडरस्टँडिंग असेल, वाचन करण्याची आवड असेल, बिकॉज सायन्स इज जस्ट ऑफ रीडिंग, लाईक रीड करणं, अंडरस्टँड करणं तो टॉपिक. सो दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट इन सायन्स. ते जर आवड असेल रीडिंगची तर सायन्स इज अ व्हेरी गुड फील्ड फॉर यू, आय वुड से. 12वीला तू असताना तू संपूर्ण आता सायन्सला गेल्यानंतर प्रत्येकाची आय असते ती 12वीवरती. कारण 11वी मे बी लाईक ऑक्टोबर नोव्हेंबरपासून 12वीचे क्लासेस चालू व्हायला सुरुवात होतात, नाही का? तर मग 12वीचं तू प्लॅन कसं केलेलं? कारण 10वीचे मुलांचे सायन्स घेतल्यानंतर 12वीवरती असतो. मग त्यांना GRE द्यावी लागते, तू सांग त्याप्रमाणे नीट तयारी करावी लागते. तर ह्या दोन्ही गोष्टी ते करू शकतात का? की एका बाजूने 12वीच्या परीक्षेची तयारी आणि त्यानंतर GREची तयारी ते करणं पॉसिबल होते का? ओके, हां, ते पॉसिबल होते. मी पण तेच केलं स्वतः. बिकॉज आय वॉज लाईक मला पहिल्यापासून प्युअर सायन्सला जायचं होतं, नो डाऊट. पण देर आर पीपल अराउंड यू, दे टेल यू की हां हे कर ते कर. सो तिकडे क्वेश्चन मार्क होतं काहींचं माझ्या मनात, मी नक्की काय करू. सो आय वॉज लाईक ओके, मी CET अँड ऑल देऊन बघेल, लेट्स सी काय होते पुढे. सो स्टार्टिंग इनिशियल मंथ्सला मी फक्त JEE आणि CETवर फोकस केलं. लाईक इनिशियल मंथ्स तेव्हा तुमचं कॉलेज असते, प्रॅक्टिकल्स असतात, क्लासेस असतात. सो जास्त वेळ पण नाही मिळत अभ्यासाला. लाईक जस्ट 3 to 4 hours मॅक्स टू मॅक्स. यू बाय स्ट्रेचिंग अँड ऑल ऑल्सो आय विल से जस्ट 3 to 4 hours यू गेट टू स्टडी. सो त्या टायमात मी ह्याचं सगळे एंट्रन्स एक्झामचं लाईक CET JEEचं प्रिपरेशन करायचे. कारण ते स्टार्टिंग मंथ्सला तुम्हाला एवढं बोर्ड्सवर फोकस द्यायची गरज नाही. ॲट दी एंड आय वुड से लाईक नोव्हेंबरच्या एंडिंगला, नोव्हेंबरच्या मिडला क्लासेस जेव्हा संपतात, क्लासेस नसतात त्याच्यानंतर. सो तेव्हापासून द रिअल जर्नी बिगॅन. तेव्हापासून मी बोर्ड्सवर जास्त फोकस केला. इट वॉज समथिंग 2 months, डिसेंबर, जॅन अँड थोडासा फेब्रुवारी, यू गेट. सो त्या टायमामध्ये मी फुल ऑन फोकस माझ्या बोर्ड्सवर केला. सो इट इज
ऑफकोर्स यू कॅन मॅनेज. स्टार्टिंगला तू तुझं जेईचं अँड ऑल प्रिपेरेशन करू शकते. नंतर जेव्हा बोर्ड्स अप्रोच होतात तेव्हा तू बोर्ड्सचं प्रिपेअर करू शकते. तेव्हा पूर्ण दिवस देन इट्स लाईक रीडिंग अँड रीडिंग अँड रीडिंग. कारण 2 महिने राहिल्यात आणि बोर्ड्सचं निय, सो यू हॅव टू गो थ्रू एव्हरीथिंग. सो दॅट इज इम्पॉर्टंट. त्या 2 महिन्यामध्ये खूप मेहनत करावी लागते अँड द रिझल्ट विल बी युअर्स. जशी तू मेहनत करशील तसं तुला रिझल्ट येईल. पण आता प्रॉब्लेम काय झाला आहे, आता JEE अँड ऑल वगैरे ह्याच्यामध्ये असते, जानेवारीमध्ये असते. एप्रिल अटेम्प्ट पण असते, आता 2दा ठेवली आहे JEE. सो जॅन अटेम्प्ट जी असते, सो मुलं काय करतात, JEEच्या अटेम्प्टमुळे त्यांचं बोर्ड्स निघून जाते. जॅनमध्ये JEE झाल्यावरती फेब्रुवारीमध्ये परत फेब्रुवारीच्या एंडिंगला हे बोर्ड्स आहेत. सो तेव्हा तो खूप कमी टाईम मिळते, ते नाही होत. मग त्यामुळे आताच्या मुलांना तो एक फोकस क्लिअर असला पाहिजे. मला इंजिनिअरिंगला जायचं आहे, मला CET मेडिकलला जायचं आहे, की जिथे कुठे जायचं हे सगळं क्लिअर 11वीच्या वर्षी क्लिअर असावं. 11 आणि 11वीच बेस. सगळ्या एंट्रन्स एक्झाममध्ये 11वीचं बेसिक नॉलेज लागतेच. दॅट इज इम्पॉर्टंट. 11वीज बेस, तिकडचं नॉलेज प्लस 12th नॉलेज, त्या बेसिसवर तुम्हाला क्वेश्चन्स येतात. 20-30% का 40% समथिंग 11th बेस असते, 60% इट्स 12th बेस. सो 11वीचं नॉलेज इज व्हेरी इम्पॉर्टंट. ते असलंच पाहिजे. त्यामुळे जर एंट्रन्स एक्झामचं प्रिपेअर करत असेल तर 11वी 12वी दोन्हीवरती फोकस करावा लागेल. सो पहिल्यापासूनच फोकस क्लिअर असला की ओके मला इथे जायचं आहे, मग बोर्ड्सवर जास्त लक्ष द्यायची गरज नाही. बिकॉज तिथे परत 60% इज तेवढे बस झाले. त्याच्यावरती जास्त मिळणं काय इम्पॉर्टंट नाही. सो तेवढे बस झाले. म्हणजे सायन्स घेतल्यानंतर आपण एक वेग लाईफ जगू शकत नाही, एक रुटीन लाईफ जगावं लागतं. दॅट इज इम्पॉर्टंट. एकदा सायन्स घेतलं की इट्स ओके यू हॅव टू फॉलो दिस पॅटर्न, यू हॅव टू गो बाय दिस ओनली. कारण परत थोडंसं हे झालं ना, कुठे दुर्लक्षित झालं ना, कुठे पण फोकस हटला ना की मग गेलं, मग ते सगळं परत. सायन्स घेतल्यानंतर यू हॅव टू बी व्हेरी फोकस. येस ऑफकोर्स, दॅट इज रिअली इम्पॉर्टंट. ओके. आता असं म्हणतात वेन गोईंग गेट्स टफ गेट्स गोईंग. मग येथे खरोखर तुझी कस लागते का? ऑफकोर्स. मी तरी दोन्ही ठिकाणी प्रिपेअर करत होती. सो इट्स व्हेरी डिफिकल्ट. हे पण करायचं ते पण करायचं. ॲटलिस्ट आमच्या वेळेला यू एन्जॉय सॉर्ट ऑफ, आय वुड से, नॉट एक्झॅक्टली एन्जॉय, बट वाट लागते. पण इट्स ओके फाईन, यू हॅव टू गो थ्रू दॅट. कारण ऑप्शन नाही आहे, तुला ते करावंच लागणार, तेवढी मेहनत घ्यावीच लागणार. सो समटाईम्स इट वॉज ओके, कधी कधी कंटाळा येतो अभ्यास करायला, केवढं करायचं, खूप राहिलं आहे, पेंडिंग आहे अँड ऑल दोज थिंग्स. बट देन अगेन अगर जिद्द असेल, तुला अचीव करायचं आहे, देन यू हॅव टू डू. इट्स लाईक दॅट. सो ह्या वेळेला खूप डिफिकल्ट होते दोन्ही गोष्टी मॅनेज करणं. अँड स्पेशली आफ्टर रिझल्ट्स अँड ऑल. माझे रिझल्ट्स आल्यावरती आय हॅड 2 ऑप्शन्स अवेलेबल, प्युअर सायन्स किंवा इंजिनिअरिंग. सो इट्स रिअली डिफिकल्ट टू टेक अ डिसिजन ॲट दॅट टाईम. बिकॉज अर्धे पीपल तुम्हाला सांगतात की इंजिनिअरिंगला जा, हाफ पीपल से ओके गो फॉर प्युअर सायन्स. आय ऑलवेज वॉन्टेड टू गो फॉर प्युअर सायन्स. बट देन अगेन इट्स ओके, पीपल सांगतात काय करू, मी नक्की काय करू, डिसिजन घ्यायचं आहे. बट आय थँक माय पेरेंट्स फॉर दॅट थिंग, बिकॉज दे वर ऑलवेज सपोर्टिंग. दे सपोर्टेड मी थ्रू आउट. दे वर ओके गो वेर एवर यू वॉन्ट, वी आर विथ यू. सो I would like to thank them a lot for this thing. And then I thought what my heart said was pure science, and yeah, okay, I'm there. कोणाचं गायडन्स घेतलेलं का? येस, खूप जणांचं. मी खूप जणांना विचारलेलं वगैरे. प्रकाश आलमेडा इज अ व्हेरी गुड पर्सनॅलिटी. तो तुम्हाला खूप गाईड करतो वगैरे, एक्झॅक्टली कुठे स्कोप आहे, कोणतं फील्ड बूमिंग आहे, काय करावं अँड ऑल. ही इज अ व्हेरी गुड पर्सनॅलिटी. तो तुम्हाला खूप गायडन्स अँड ऑल देतो. सो तसे इवन खूप माझे जे सिनियर्स अँड ऑल होते त्यांच्याकडून मी विचारलं की एक्झॅक्टली काय करू. कारण तेव्हा क्वेश्चन मार्क असतो ना, कारण एकदा चूज केलं की युअर डन, मग तू परत बॅक अँड फोर्थ नाही जाऊ शकत. सो दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट डिसिजन ऑफ युअर लाईफ. इफ यू थिंक यू कॅन बी अन इंजिनियर, or if you think you want to be in pure science, or like a physicist, mathematician, statistician, whatever it is. So that is an important decision of your life where you have to take. After finishing 10th standard, Yes. when a student gets good marks, some students become lethargic. Yes. They think, okay, now let me relax for some time. How far it is good? Or is it because sometimes then once you become lethargic, then again to start studying It's really difficult. Yes. So they have to keep up the same momentum. Yes. After 10th, it's okay, fine, now I'm done. It's not like that, of course. 11th and 12th are very crucial years, because after that you choose where you will be. There are various fields after 12th. If you want to go back to commerce also, it's the option available, or medical, whatever it is. So 12th is a very crucial year. So you can't be lethargic at this moment. So 11th is the preparation of 12th standard. Preparation of 12th standard, of course. And 11th la, it's okay if you थोड़ा सा इधर उधर हो जाता है, it's fine, थोड़ा सा. But then that focus shouldn't
disappear. You have to be focused. थोड़ा सा time pass and all चलता है इधर उधर, but then focus is what I would say is important. Being lethargic at times, I would say okay, you can accept, because पूरा दिन study you can't do ना. So थोड़ा सा being okay, fine, lazy, okay, I'm not doing it today, it's okay. But then again, if you're not doing it today, you have to do it tomorrow. That is what is more important. आज नहीं किया तो कल तो करना ही है. It's like that. So yeah, that is what is important. You can be at times, but not always. You have to be focused. Some students get lots of friends and they think that when they are in the company of friends they are helped. Yes. But sometimes it is noticed that it is sheer waste of time. What do you have to say about it? Okay, so the right group of friends is very important. I had a very good group of friends, and that is why I'm here where I'm today, because they helped me, we helped each other. It's like मला कधी डाउट्स होते तेव्हा त्यांनी मला हेल्प केली, त्यांना डाउट्स असतात तेव्हा मी त्यांना हेल्प करते. सो राईट ग्रुप ऑफ फ्रेंड्स इज इम्पॉर्टंट. सम फ्रेंड्स आर लाईक ओके नाही करते जाने दो, दे आर लाईक दॅट, ओके मला नाही करायचं सोडून दे, मला अभ्यास नाही करायचं. तसे फ्रेंड्स जर ग्रुप असला तर इट्स व्हेरी बॅड. So you have to leave that group. ऑफकोर्स जर तुम्हाला वाटलं की नो इट्स नॉट पॉसिबल, देन टू फॉर युअर फ्युचर सेक यू हॅव टू, इट्स द राईट डिसिजन दॅट यू हॅव टू टेक. जर नाही घेतलं तर मग अगेन यू आर ॲट लॉस ना. So having that right group of friends, and if you think you don't have that right group of friends, those who are helping you to study, then you need to change the group. Either it's okay to sometimes be alone, it's fine, because if you are focused and if you think I have to achieve this, if you want to achieve this, that is more important, then you have to be alone. If at times you have to, it's like जरी झालं की एकटा पडला तरी चालेल, पण फोकस नाही गेला पाहिजे आणि जे पाहिजे ते हातातून गमावता पाहिजे. अच्छा, म्हणजे तुला सांगायचं फ्रेंड्स नसले तरी चालतील, पण फोकस जाऊ देऊ नको. बिकॉज आता तुला अचीव करायचं आहे काही गोष्ट, तुला जर एम असेल की हा मला हे अचीव करायचं आहे, तर जस्ट बिकॉज ऑफ फ्रेंड्स तू ते सोडू नाही शकत. तुझा जर तो एम खरंच असेल तर तू काही सर्कमस्टॅन्सेस येऊ, तुला तिकडे पोहोचायचं आहे, तो गोल ठेवायचा. ओके मला इथे पोहोचायचं आहे, मग काहीही सर्कमस्टॅन्सेस येऊन मी नाही तिकडे हे करणार, मला काहीही करायला लागलं, मला पोहोचायचं आहे. दॅट इज शिद्दत, लाईक ओके पोहोचायचंच आहे असं. जर तसं नसेल, ओके चलतंय होतंय असं वगैरे असेल, तर मग इट डिपेंड्स ऑन यू. बट देन अगेन जर मिळवायचंच असेल काही गोष्ट तर फोकस इज इम्पॉर्टंट. आता सायन्स इज बिट डिफिकल्ट बट नॉट इम्पॉसिबल. या ऑफकोर्स. राईट. येस. So there is no, as you are saying, there is no easy, one should not take easy way of life, but one should take a bit difficult, because then you can achieve something and you can make your life better. Yeah, right. That is true, of course. That is what is really important. So this is the message you are That giving is, to yes, that is 10th what- standard yes. pass, those who will Yes. pass 10th standard, Yes, of that take a difficult way of Take a difficult way. If you think you can't, you always have an option. But try it. Give it a try. अगर तुम्हाला जर आवडलं ते फील्ड, तर सायन्स इज रिअली व्हेरी ब्युटिफुल. एस्पेशली फिजिक्स, मॅथ्स, स्टॅटिस्टिक्स इज रिअली व्हेरी गुड. आणि एकदा ते समजायला लागलं ना की ती आवड आपोआप निर्माण होते. सो गिव इट अ ट्राय. अगर नाही होत तर इट्स वेल अँड फाईन, यू कॅन ऑलवेज चेंज, बट देन गिव इट अ ट्राय. वुड से इट्स अ व्हेरी ब्युटिफुल एक्सप्लोरिंग फील्ड आणि खूप सारे वास्ट अपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत. मी इथे एक अपॉर्च्युनिटी सांगू शकते, लाईक आपल्या इकडच्यांना खूप जणांना माहीत नाही आहे, ॲक्च्युरियल सायन्स म्हणून एक वास्ट बूमिंग फील्ड आहे. say it again. ॲक्च्युरियल सायन्स खूप जणांना माहीत नाही आहे, पण हे एक फील्ड आहे जसं लाईक देर आर सम सॉर्ट ऑफ 20 to 30 एक्झाम्स, पण त्याच्यामधले मिनिमम 7 to 8 जर एक्झाम्स क्वालिफाय केले तरी यू विल गेट अ व्हेरी गुड जॉब विथ अ व्हेरी गुड सॅलरी. सो दॅट इज इम्पॉर्टंट. तुम्हाला मिनिमम 6 to 7 एक्झाम्स क्लिअर करायचे आहेत, अँड दिस एक्झाम्स आर रिअली डिफिकल्ट. आय वुड रिअली डिफिकल्ट. पण परत अगेन इफ यू थिंक यू कॅन डू इट, गिव इट अ ट्राय. नाही झालं तर अगेन इट्स लाईक CA टाईप ऑफ, की BCom करता करता CA आपण साईड बाय करतात तसं आहे हे. तू BSc किंवा BCom करत जरी असशील ना तरी ॲक्च्युरियल सायन्स साईड बाय करू शकतात. सो गिव इट अ ट्राय. लाईक बघ But ॲटलीस्ट give यू it a कॅन. try means 100% effort. या ऑफकोर्स. Not just- म्हणजे जस्ट नुसतं नाही, बिकॉज खूप पैसे अँड ऑल वेस्ट होतात त्यामुळे. एक एक्झाम्स खूप जास्त हे पैसे वगैरे असतात आणि खूप जास्त मेहनत पण लागते. क्लासेस अँड ऑल दोज थिंग्स, एवढा सगळं स्ट्रेस घ्यायचा असेल तर गिव इट 100% ना. गिव इट अ ट्राय, गिव यू 100%, अँड देन यू कॅन सी ओके जर नाही झालं, कधी कधी एक अटेम्प्टमध्ये नाही होत, 1, 2, 3 अटेम्प्ट्स पण लागतात एक पेपर क्लिअर करायला, पण इट इज वर्थ इट आय विल से. बिकॉज आफ्टर यू क्लिअर 6 to 7 पेपर्स ना, युअर लाईफ इज सेट. आय एम टेलिंग यू. खूप चांगला जॉब मिळतो, खूप विथ अ व्हेरी गुड सॅलरी. इवन US किंवा कुठे बाहेर जायचं प्लॅन असेल, खूप स्कोप आहे, खूप डिमांड आहे त्या फील्डला. सो आय वुड से दॅट. So now personal question, what's your Yes. future plan?
future plans, let's see. I am planning to do statistics in BSc in statistics, of course. And after my graduation, I was planning to do MSc, but I'm not sure exactly. Let's see if I can go for like data science. Data analytics is also a field that is very good at this time, because there is a vast data that is being collected at every hour, and to analyze that data, you need data analysts, data scientists. So my plan was to go there, but let's see how the situation, what happens. I'm not sure where I'll land after my BSc, but let's see. Let's hope for the best. Last question. Yes. Now, in this lockdown period and afterwards also, Hmm. how many hours in a day a student should read? Read, yeah. So I personally would say I read a lot, like love stories, science books, whatever it may be. I just read because I don't know, but I have that habit of reading. I have many books on my phone also, because it's not always suitable for buying books, right? So I have apps, like I would suggest Wattpad, any books, even there are Kindle and all those apps. You have various books on that. Read and increase your knowledge. There are many science books, amazing science books. If you love science, go for that. Brief history of time, big questions to big brief answer brief answers to big questions by Stephen Hawking, Theory of Everything, Dual Nature of, like, those are the books that I've read, so I'll just suggest some of them. So there are many books you can read, and of course it increases your knowledge. During this period you think, okay fine, I'll just sit. No, you can't do that. You have your future at hand, you need to read. And when you read, you increase your knowledge. So that is what is important, increasing your knowledge. So when that happens, of course the path ahead becomes easy. Thank you so much, Salida, for coming here Yes. and sharing your thoughts, your experiences. आणि तुझ्या पालकांचे देखील मी आभार मानतो आणि गॉड ब्लेस यू. थँक्यू. आणि तुझं जे पुढचं भवितव्य आहे तेही खूप उज्ज्वल होवो. विद्यार्थ्यांना नक्कीच हे सगळं आवडेल. विद्यार्थ्यांनो, खरोखर मनापासून सॅलिडाचे आभार माना आणि तिच्यासारखी जिद्द आणि रीडिंग हॅबिट बाळगा. Once again, thank you so much, Salida. Yes, Father, I would just take a moment over here. I would like to thank you all, because you all have created such a good platform for all the students out there. And I am sure everyone, especially the 2020 and 2021 batch, is really being benefited from all those videos and all those sessions that you have been taking, interviews I mean. So I would like to thank you all, really give you all a big thanks for that thing. And I would also like to thank you all because you have invited me to share my views on. So thank you once again for that thing also. Thank you, Father.